स्वामी शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरेंमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या चर्चेला एक वेगळंच महत्त्व मिळालंय। स्वामी शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरेंमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांची ही चर्चा होताना दिसते। त्यांची ही बैठक आहे, भेट आहे आणि या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळात या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्यात। त्यांच्या भेटीमागची नेमकी कारणं आणि या सगळ्या गोष्टींबाबत राजकीय वर्तुळामध्ये गेले अनेक दिवस चर्चा होती। सुभाष भामरेंची भूमिका आणि त्यानंतर शांतिगिरी महाराज यांची भूमिका काय असेल या चर्चेनंतर स्पष्ट होणार आहे। मात्र आता त्यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती थेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरेंमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे, चर्चेबाबत काही माहिती हाती लागली आहे का? गार्गे, खरं म्हणजे 15 ते 20 मिनिटं झाले तेव्हापासूनची ही चर्चा सुरू आहे। स्वामी शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरे यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे। सोबत त्यांचं शिष्टमंडळ देखील आहे। धुळ्याचे खासदार आहेत सुभाष भामरे, ज्यांना तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते पुन्हा एकदा निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुभाष भामरे यांचं तिकीट कापलं जाईल अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। नाशिकची जागा आणि धुळ्याची जागा या जागेबाबत अदलाबदलाच्या चर्चा देखील सुरू आहे आणि या त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जय बाबाजी भक्त परिवार आहे आणि याच भक्त परिवाराचा पाठिंबा मिळवण्यासाठी देखील सुभाष भामरे यांनी भेट घेतल्याचं कळतंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बंद दाराआड सध्या चर्चा सुरू आहे। या चर्चेत नेमकं काय संवाद झालेला आहे किंवा काय नेमकं बोलणं झालेलं आहे हे थोड्याच वेळात सुभाष भामरे बाहेर आल्यानंतर किंवा त्यांची बैठक संपल्यानंतर समोर येईल। मात्र सध्याच्या घडीला दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। 15 ते 20 मिनिटं झालेत। गार्गे, या भेटीकडे आणि या संपूर्ण त्यांच्या चर्चेकडे आपलं लक्ष असणार आहे। अधिकचा तपशीलच वेळोवेळी जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।